समजा तुमच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र हरवले तर सगळ्यात आधी काय कराल? घाबराल, टेन्शन घ्याल. पण खरं सांगायचं तर घाबरायची गरज नाही, कारण प्रॉपर्टीचे पेपर्स हरवले म्हणजे प्रॉपर्टीवरचा तुमचा हक्क संपत नाही. हो, पण एक गोष्ट नक्की, हे प्रकरण हलक्यात घ्यायचं नाही. वेळ न घालवता लगेच काही प्रॉपर स्टेप घ्यायच्या असतात. सगळ्यात पहिलं काय करायचं? जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार किंवा एनसी करायची. यामुळे कागदपत्र हरवली आहेत याची ऑफिशियल नोंद होते. उद्या कोणी त्याचा गैरवापर करायचा प्रयत्न केला तर तुमच्याकडे पुरावा असतो की पेपर्स आधीच हरवले होते. दुसरं पाऊल, वर्तमानपत्रात नोटीस द्यायची. यामुळे पब्लिकली ही गोष्ट नोंदवली जाते की प्रॉपर्टीचे पेपर्स हरवले आहेत. याचा फायदा असा की पुढे कोणी ते पेपर्स वापरून काही चुकीचं करायला गेलं तर तुमची बाजू मजबूत राहते. तिसरं, एक ॲफिडेव्हिट म्हणजे शपथपत्र तयार करायचं. त्यात तुम्ही लिहून देता की पेपर्स हरवले आहेत, तुम्ही शोधले पण सापडले नाहीत आणि आता तुम्ही डुप्लिकेट पेपरसाठी प्रोसेस करत आहात. चौथं पाऊल, डुप्लिकेट किंवा सर्टिफाईड कॉपीसाठी अर्ज करायचा. सेल डीड, ॲग्रीमेंट, इंडेक्स 2 असे पेपर्स रजिस्टर असतील तर ते रजिस्टर ऑफिसमधून सर्टिफाईड कॉपी म्हणून मिळू शकतात. बाकी 7/12, प्रॉपर्टी कार्ड, शेअर सर्टिफिकेट यासाठी वेगवेगळ्या ऑफिसमध्ये जावं लागतं. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, नवीन पेपर्स मिळाले की ते परत हरवू देऊ नका. एक फाईलमध्ये ठेवा, स्कॅन करून मोबाईल, ईमेल किंवा ड्राईव्ह मध्ये सेव्ह करा. म्हणून लक्षात ठेवा, प्रॉपर्टी पेपर्स हरवले तर पॅनिक व्हायचं नाही, पण लगेच ऍक्शन घ्यायचं. योग्य स्टेप घेतलं तर डॉक्युमेंट पुन्हा लिगली आणि सेफली मिळवता येतात. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर कागदपत्र हरवली तरी मालकी हक्क हरवत नाही, पण वेळेत योग्य प्रोसेस करणं खूप गरजेचं असतं.